महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीईटी परीक्षेत जवळपास जिल्ह्यामधील 97% भावी शिक्षक नापास झालेत। जिल्ह्यामध्ये 8,942 भावी शिक्षकांनी टीईटी ही परीक्षा दिली आणि त्यातनं केवळ 249 भावी शिक्षक उत्तीर्ण झालेत। उत्तीर्ण झालेल्या भावी शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षक पात्रता प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे। मात्र दुर्दैवाची बाब अशी की तब्बल 97% भावी शिक्षक नापास झालेत। अधिक माहिती घेऊयात मंगेश जोशी यांच्याकडनं। मंगेश, शिक्षण क्षेत्रातली ही अतिशय चिंताजनक बातमी म्हणावी लागेल। नक्कीच प्रज्ञा करता ज्या पद्धतीने जे आहे भावी शिक्षकांसाठी जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते, त्या टीईटी परीक्षेमध्ये जवळपास जिल्ह्यातील हजारो जे विद्यार्थी होते त्यांनी खरं सहभाग घेतलेला होता आणि या परीक्षेमध्ये जवळपास 90% भावी शिक्षक जे आहेत ते नापास झाल्याचा धक्कादायक जी माहिती आहे ती खरं समोर आलेली आहे। आणि जवळपास ज्या पद्धतीने खरं आता या टीईटी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नापास झाल्याची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात अधिक वाढल्याने कुठेतरी शिक्षण विभागाची संख्या जी चिंता जी आहे ती वाढल्याचं पाहायला मिळते। जिल्ह्यात जवळपास 8,942 शिक्षकांनी खरं तर टीईटी परीक्षा दिली होती, त्यातील केवळ 249 फक्त टीईटी परीक्षा जी आहे ते भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहे। त्यामुळे एकंदरीतच या घटनेमुळे जे आहे कुठेतरी आता शिक्षण क्षेत्रात एक चिंता वाढल्याचं पाहायला मिळते आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश। तर इकडे आपण बघतोय टीईटी परीक्षेत केवळ 97% भावी शिक्षक जे आहेत ते नापास झालेले आहेत आणि 3% शिक्षक पास झालेले आहेत। त्यामुळे अर्थातच शिक्षण क्षेत्रासाठी ही चिंताजनक अशा स्वरूपाची बातमी, कारण जिल्हा परिषद शाळांसाठी आणि खास करून शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा महत्त्वाची।